रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील साकारण्यात आलेल्या शिवसृष्टीतील मावळ्यांच्या पुतळ्यांची मोडतोड झालेली आज सकाळी दिसून आली। काही मावळ्यांचे हात नाहीत तर वाद्यपेंच्या मूर्तीची सुद्धा मोडतोड झालेली दिसतेय। 2 वर्षांपूर्वी ही शिवसृष्टी येथे साकारण्यात आली होती। सोमवारी सकाळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानी यांच्या धारकऱ्यांनी या पुतळ्याची अवस्था पाहिल्यानंतर पोलीस आणि नगर परिषदेला कळवलं आणि त्यानंतर या पुतळ्यांवर कागदाचं आवरण घालण्यात आलं। तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे जाणाऱ्या पायऱ्यांना गेट आणि कुलूप असल्याने तेथे कुणाला पोहोचता आलं नाही। मात्र ही घटना मध्यरात्री झाली असल्याचं सांगण्यात येतं। या घटनेमुळे रत्नागिरीतील शिवप्रेमी दुखावले असून भर शहरात ही कृती घडतेच कशी आणि यावेळेला पोलीस यंत्रणा नेमकी होती कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे। या पार्श्वभूमीवर संदीप गावडे या 24 वर्षीय तरुणाला पोलिसांनी मध्यरात्रीच पकडलं असून मद्यप्राशन करून त्याने ही कृती केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। मात्र यानंतरही शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना आहे। या प्रकरणी सर्वजण शहर पोलीस स्थानकात धडकले आणि शहर पोलीस निरीक्षक श्री तोरसकर यांची त्यांनी भेट घेतली। या ठिकाणी सीसीटीव्ही आपले चालू नाही, तिथं सुरक्षा रक्षण नाही आहे। मागे लागून बसून गेले त्या बागेचा तिथं सिक्युरिटी नसतो काय, तिथे कोण आहे मला सांगा। महाराजांच्या मूर्तीचं कोण आहे? त्याला प्रोटेक्शन आहे, तिथे प्रोटेक्शन काही नाहीये। परंतु कसं आहे तो का साहेब पकडला माहितीये काय? हा सीसीटीव्ही चालू होता मंदिरात, पकडला गेला। हा मला सांगा सरकारच्या बाहेर सीसीटीव्ही चालू का नाही? इतके दिवस झाले अहो साहेब, 4 वर्ष झाले गोष्टीला। प्रशासनाने थोडं तर केलं आहे। रिझल्ट काय एवढ्या घटना झाल्या, हत्येच्या वेळेस पण सीसीटीव्ही क्लिअर नव्हते, परवा बलात्काराचा विषय तेव्हाही सीसीटीव्ही नव्हते, आज महाराजांच्या मूर्तीचा विषय झाला सीसीटीव्ही नाही। एवढ्या घटना आता मला सांगा, एखादी सिस्टीम उभी करायला जी आहे ती सीसीटीव्ही आमच्या भावना तुमच्या समोर आम्ही व्यक्त करायच्या नाही। मग कोणासमोर जाणार आम्ही? करणार ना तुमचं बघा ना, मग परवाच्या विषयामध्ये ते सांगतोय तुमच्यासाठी चांगलं आहे। आम्ही प्रत्येक तुम्हाला विचारायला सीसीटीव्ही चालू का नाहीये? एकाला पुढे पाठवलं, बाकीचे मागे असतील। साहेब काय माहितीये काय, नगर परिषद तुमचा ऐकत नाही ना, आम्हाला काय देणार सांगा त्या गोष्टी नाही। एकदा सांगा की आमचा ऐकत नाही, आम्ही बघतो काय करत, आम्ही बघतो। मग लोकांनी घर पेटायचे म्हणते करून टाकू ते लोकांना। बाकीचे काय करतात? नेमकं नगरपालिकेची सीओना तुम्ही घेरावा घातलेला, काय नेमकं सांगा? आम्ही नगरपालिकेच्या सीओना घेरावा घालून आमची पहिली मागणी होती की सकाळी ज्यावेळेस 7 वाजता आमचे अमित काटे असतील त्यांनी संपर्क केला होता सीओना आणि त्यांना ह्या बाबतीतली सूचना दिली होती की शिवाजी महाराजांच्या बाजूला असणाऱ्या मावळ्यांची विटंबना झालेली आहे, तर त्या विटंबना झालेल्या पुतळ्यांचे ताबडतोब त्याच्यावर झाकून टाका। तरीसुद्धा 9 वाजेपर्यंत नगरपालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नव्हती। ज्या ठिकाणी त्यानंतर आपल्या शिवभक्तांनी त्याच्यावरती झाकण घालून हा जो प्रकार आहे हा उघडकीस आणला। आता याच्यानंतर प्रश्न असा उपस्थित राहतो की नगरपालिका प्रशासन यासाठी किती संवेदनशील आहे। सकाळी 5 वाजता आम्ही ज्यावेळेस नगरपालिकेच्या सीओना भेटलो त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की सकाळी 5 वाजता मला ही घटना घडलेली मला समजली। 5 वाजता समजलेल्या घटनेला त्यांनी कुठल्याही अधिकाऱ्यांनी तिथं भेट दिलेली नाहीये आणि तिथं असणारा जो यादव नावाचा पर्यवेक्षक आहे त्या व्यक्तीने सुद्धा फोन न उचलता उद्धटपणे उत्तर देऊन आम्हाला अशा पद्धतीचं सांगितलं की मला 8:30ला समजलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही कारवाई केली। तर यासाठीच आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की इथं सीसीटीव्ही कॅमेरा नसल्यामुळे त्या ठिकाणी रात्रीची घडलेली घटना आहे त्याचे पुरावे यांच्याकडे मिळत नाहीत। प्रत्येक वेळेस हीच घटना आम्हाला असंच सांगितलं जातं की सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत। अशा घटना वारंवार घडत आहेत। 2021 पासून
या घटनेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा तिथं बसवले जावेत म्हणून आपण त्याच्याकडे प्रशासनाकडे मागणी करतोय वेळोवेळी, तरी सुद्धा ती मागणी मान्य झालेली नाही. एवढं प्रशासन ढिम्म आहे. आणि आता त्यासाठीच आम्ही या सगळ्यांना घेराव घातला होता. घेराव घालून आमची मागणी होती की ताबडतोब सीसीटीव्ही तिथे बसवले जावेत, तिथे सुरक्षा रक्षक 24 तास तैनात केला जावा आणि जो या संबंधित अधिकारी आहे त्याला निलंबित केला जावा. त्याप्रमाणे आम्हाला सीओनी लेखी पत्र दिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 24 तासाच्या आतमध्ये सीसीटीव्ही बसवले जातील. जो 24 तासासाठी सुरक्षा रक्षक जो आहे तिथं तैनात आजपासून केला जाईल आणि जो संबंधित अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचं निलंबन ताबडतोब केलं जाईल. आणि आता 2 दिवसानंतर त्याच्यावर समिती नेमलेली आहे, चौकशी समिती त्यांच्यावर नेमलेली आहे. चौकशी समितीचा अहवाल ते 48 तासात देणारच. आम्हाला 48 तासानंतर आम्ही पुन्हा इथे शिवना भेटायला येणार आहोत. आणि अशा पद्धतीची कोणतीही घटना जर का शिवाजी महाराजांच्या बाबतीत घडत असेल तर एक शिव मावळा म्हणून आपल्या रत्नागिरीतला कुठलाही नागरिक गप्प बसणार नाही. आणि या उद्या जर का अशी घटना पुन्हा मालवणमध्ये अशी घटना घडली, मालवणमधली राजकोटवरच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर या ठिकाणी इथं सुरक्षा रक्षक तैनात करणं गरजेचं होतं, तिथं सुरक्षा पुरवणं गरजेचं होतं. तरी सुद्धा प्रशासनाने कोणतेही पावलं उचललेली नाहीत. आणि त्याचीच परिणिती आज अशी आलेली आहे की तिथं तो शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची विटंबना केली. त्यांची इच्छा पुढे होती का? शिवछत्रपतींच्या मूर्तीची सुद्धा विटंबना करण्याची त्यांची तयारी होती का? वेळीच जर का तिथले नागरिक जर का समोर आले नसते, तो व्यक्ती पळून गेला नसता तर त्याने कदाचित शिवाजी महाराजांच्या मूर्तीची सुद्धा विटंबना केली असती, असं आम्हाला सांगायचं आहे. या डिंब प्रशासनाला जागे यावी आम्ही इथं आलेलो आहे. प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलणकरसह अनघा निकम मगदूम, रत्नागिरी.